साल 1882 अशा काळात जिथे स्त्रियांना साधं माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाही, शिक्षण मर्यादित, बालविवाह सक्तीचा आणि विधवांवर लादलेलं जगणं नरक यातनेपेक्षा कमी नव्हतं. अशा अंधाऱ्या काळात एका महिलेनं थेट धर्मशास्त्र आणि पुरुषांच्या मक्तेदारीला प्रश्न विचारला. ही कथा आहे ताराबाई शिंदे यांची, ज्यांनी विचारलं, नियम फक्त आमच्यासाठीच का? ताराबाई शिंदे यांचा जन्म 1850 मध्ये बुलडाणा येथे झाला. त्यांचे वडील ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीशी जोडले होते. त्या काळात भारतातील स्त्री साक्षरता 1% कमी होती. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही ताराबाईंनी मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवलं. हे केवळ शिक्षण नव्हतं, एकतर मोठ्या समाज युद्धाची आणि सामाजिक परिवर्तनाची तयारी होती. 1881 अशी घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. एक उच्चवर्णीय विधवेवर, विजयलक्ष्मीवर, तिच्या नवजात बाळाच्या हत्येचा आरोप झाला. समाजाने तिला फाशीची मागणी केली. तिच्यावर थुंकलं गेलं. पण ताराबाईंनी एका वेगळाच प्रश्न विचारला. त्या मुलाचा बाप कोण होता? तो पुरुष कुठे आहे? त्याला समाज शिक्षा का देत नाही? या दुहेरी मानसिकतेने ताराबाईंच्या लेखणीला धार दिली आणि त्यातून जन्म झाला एका क्रांतीचा. 1882 मध्ये ताराबाईंनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक प्रकाशित केलं. हे केवळ पुस्तक नव्हतं, तर भारतीय इतिहासातील पहिलं स्त्रीवादी समीक्षा म्हणजे फेमिनिस्ट क्रिटिक होतं. त्यांनी थेट प्रश्न विचारले त्यात की पुरुषांचे दोष म्हणजे सवलती आणि स्त्रियांचे दोष म्हणजे पाप, असं कसं असू शकतं? त्यांनी पितृसत्ताक पद्धत, जाती व्यवस्था आणि स्त्रियांना दुय्यम मानणाऱ्या धर्मग्रंथांवर जोरदार प्रहार केला. त्यांचं लिखाण केवळ भावना नव्हतं, तर सामाजिक संरचनेचं एक सखोल विश्लेषण होतं. ज्या काळात स्त्रियांनी उंबरठा ओलांडणं गुन्हा होतं, तिथं ताराबाईंनी पुरुष प्रधान संस्कृतीवर टीका केली होती. साहजिकच त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. त्यांच्यावर टीका झाली, त्यांना वाळीत टाकल्यासारखं केलं गेलं. या दबावामुळे त्या पुढे फारसं काही लिहू शकल्या नाहीत. पण ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या विचारांना खंबीर पाठिंबा दिला, जो त्या काळातील खूप दुर्मिळ अनुभव होता. पण त्यानंतरही अनेक दशकं हे पुस्तक दुर्लक्षित राहिलं. 20व्या शतकाच्या शेवटी जेव्हा स्त्रीवादी चळवळीनं वेग घेतला, तेव्हा जगाला समजलं की भारताचा स्वतःचा एक स्वतंत्र स्त्रीवादी आवाज 1882 मध्येच उमटला होता. ताराबाईंनी सिद्ध केलं की स्त्रीवाद हा पाश्चात्य विचार नाही, तर तो आपल्या मातीतील अन्यायाविरुद्ध उठलेला आवाज आहे. तुम्हालाही माहिती होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.